महाराष्ट्रामध्ये कार अंगावर घालून मर्डर करण्याचा नवा पॅटर्न आलाय का असा प्रश्न एबीपी माझाने गेल्या आठवड्यात विचारला होता। या प्रश्नाचं उत्तर तर मिळालं नाहीच, पण आज आणखी अशाच दोन घटना समोर आल्यात। बड्या लोकांची धेंड मोकाट झाल्याचं दिसून येत आहे। आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने दोघांना उडवलंय, तर एका मुजोर कार चालकाने आपली कार थेट हॉटेलमध्ये घुसवली आहे। पाहूया एक रिपोर्ट। महाराष्ट्रात कार चालक झालेत मोकाट, गाड्या अंगावर घालून करू लागलेत मर्डर। बड्या लोकांचे देवटे उठले लोकांच्या जीवावर। हे आणि असे अनेक प्रश्न सामान्यांना पडावेत अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे। पुणे, मुंबई, नागपूर, जळगाव, आळंदी अशा महाराष्ट्राच्या शहरोशहरी सुसाट वाहनांखाली चिरडून मर्डर करण्याच्या घटना घडल्या आहेत। पोलीस आणि वाहतूक पोलीस हातावर हात ठेवून बसलेत का अशी शंका यावी अशी स्थिती आहे। पुण्यामध्ये अगरवालांच्या दिवट्याने दोन तरुणांना पोर्शे गाडी खाली मारून ठार केल्यावर अशा घटनांना पेव फुटलाय। चिपळूणमधली ही घटना बघा। एका कार चालकाने थेट ओमिज नावाच्या हॉटेलमध्येच अशी कार चढवली। कारण काय, तर हॉटेलमध्ये झालेली बाचाबाची। या घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही, पण कार चालकाची मुजोरी संताप आणणारी होती। त्यामुळे उपस्थित लोकांनी कार चालकाला बेदम चोप दिलाय। पुणे नाशिक महामार्गावर कळंबजवळ कार चालकाने दुचाकीवर असलेल्या दोघांना उडवले। यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर दुसरा मृत्यूशी झुंज देतोय। हा कार चालक कोणी सामान्य नाहीये, तर पुणे जिल्ह्यातले खेडचे आमदार दिलीप मोहितेंचा पुतण्या मयूर मोहिते। आता पुतण्या आणि तोही सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा म्हटल्यावर त्याला अद्दल घडवण्यापेक्षा वाचवायला येणाऱ्यांची संख्या जास्त असणार। स्वतः काका दिलीप मोहिते काय म्हणतायत ते बघा। नारायणगाव मार्गे कळंब मार्गे तो घराकडे म्हणजे खेडकडे येत होता, तेव्हा झालेला हा अपघात आहे। परंतु मी कुठल्याही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करत नाही, करणार नाही। आणि दुसरी गोष्ट, माझा पुतण्या कधीही आयुष्यात दारू पिलेला नाही, पित नाही। तो एक इंजिनियर आहे, एक उद्योजक आहे, त्यामुळं असल्या काही प्रकार त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये कधी केलेलं नाही। झालेली गोष्ट 100% चुकीची आहे। म्हणजे मी त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहे। मी थोडंसं वातावरण शांत झालं की त्या कुटुंबाला जाऊन स्वतः भेटणार आहे। आता आमदारच अशी भाषा करू लागल्यावर पोलीस तरी काय कारवाई करणार? मंचर पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत असलेलं कलम 304(2) बेदरकार वाहन चालवणं म्हणून कलम 279 आणि दुखापत केली म्हणून 337 आणि 338 ही कलम लावली आहेत। मयूरला पकडून पोलिसांनी घोडेगावच्या कोर्टात हजर केलं, पण पोलिसांना त्यांची कोठडी मिळाली नाहीये। कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली आहे। पोलिसांनी जरा कठोर कलम लावून वकिलाला भक्कम बाजू मांडायला सांगितली असती तर पोलीस कोठडीही मिळाली असती। पण पहिल्या क्षणापासून दबाव झेलणारे पोलीस हे कसं काय करणार अशी चर्चा सुरू आहे। पण ही चर्चा पोलिसांच्या कानावर नाहीये। पुणे नाशिक जुना हायवे कळंबकडे जाणारा जो रोड आहे, तिथे टर्निंग वरती एक मोटरसायकल आणि फॉर्च्युनरचा अपघात झाला। त्याच्यामध्ये मोटरसायकल स्वार जो आहे ओम भालेराव, हा 19 वर्षाचा मुलगा मयत झालेला आहे। तर त्याच्यामध्ये मंचर पोलीस स्टेशनला 304(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। IPC सेक्शन खाली आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। दिलीप मोहितेंच्या पुतण्याने अपघातग्रस्तांना मदत केली असती तर मृत्यू पावलेला ओम माथुर वाचला असता, असं प्रत्यक्षदर्शी म्हणताय। काल सायंकाळी 8:15च्या सुमारास आम्हाला या अपघाताची बातमी कळाली। एकल्याला कामानिमित्त गेला होता, त्याला घरी जायचं होतं घरून, त्याला फोन पण आला होता। जातानाच तो कळंबच्या दिशेने चालला असताना समोरून ही गाडी भरधाव वेगाने आली। स्थानिक लोक ज्यांनी पाहिलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की गाडीतून कोणी खाली उतरलं नाही, त्याला मदत केली नाही आणि उपचार उशिरा मिळाल्यामुळे पण त्याला त्या ठिकाणी योग्य उपचार मिळाला नाही। त्यातून त्याचा दुर्दैव असा अंत झालेला आहे। शासनाने याच्याकडे गंभीरतेने पाहिलं पाहिजे। ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस प्राथमिक
त्या ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला त्याला मदत मिळावी म्हणून मी गाडी मध्येच रस्त्यात बंद केली आणि गाडीतून बाहेर उतरलो. गाडीमध्ये ती व्यक्ती ज्याने ठोकली होती ती गाडीमध्ये बसूनच राहिली होती. माझं हे इंटेन्शन होतं की त्या व्यक्तीला लगेच आहे त्या स्थितीमध्ये ॲम्ब्युलन्सची वाट न पाहता पटकन हॉस्पिटलला कसं पोहोचवता येईल म्हणून मी त्यांना याचना करत होतो की लवकरात लवकर जाऊ द्या, पण त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. त्यांनी थोडी मदत केली असती तर तो युवक वाचला असता. असं त्यांनी मदत न केल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. जी गाडी होती त्या गाडीमध्ये त्याला न्यायला लागत होतं त्यांनी, पण ते काही न्यायला नाही. इथं ॲम्ब्युलन्स यायला 15-20 मिनिटं लागले. त्याच्यामुळं ते तिथं त्याला टाइम झाला. तेच लवकर गेले असते तर तो वाचला असता. चिपळूण आणि कळंबच नव्हे तर अलीकडच्या काळात अशा घटना नित्याच्या झाल्या आहेत. नागपूरमधली ही घटना बघा. वाढदिवसाची पार्टी झिंगून आलेल्या पोरांनी आपली अर्टिगा थेट फुटपाथवर चढवली आणि 9 जणांना चिरडलं. दोघांचा जागीच मृत्यू झाला तर उरलेले 7 जण हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. अर्टिगामध्ये एकूण 7 जण होते आणि भूषण लांजेवार नावाचा तरुण गाडी चालवत होता. हे सारे 20 ते 22 वयोगटातले आहेत. या तरुणांना कसलीही शुद्ध नव्हती. पळून जाण्याच्या नादात त्यांनी चिरडलेल्या मजुरांना पुन्हा चिरडल्याचं समोर आलं. आळंदीतही अशीच घटना घडली होती. पोलीस किंवा कायद्याचं भयच उरलं नाही हे दाखवणारी ही घटना आहे. आळंदी जवळच्या वडगाव घेणंमधली ही घटना आहे. जुन्या भांडणाच्या रागातून एका अल्पवयीन मुलाने एका महिलेसह अन्य 3घांना गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. नागपूरमध्येच काही दिवसांपूर्वीची ही घटना तर मर्डरचा नवा पॅटर्न रुजल्याचं सांगतो. पैशाच्या हव्यासापोटी पुरुषोत्तम पुट्टेवार या आपल्याच सासऱ्याला सुपारी देऊन असं कार खाली चिरडून मारण्याच्या घटनेने समाज मन सुन्न झालंय. सून अर्चना पुट्टेवार ही राज्य सरकारची कर्मचारी आहे. अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी देणं, दारू पिऊन गाडी चालवणं, निर्धारित वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवणं यासारख्या घटना रोखायच्या तर यासंबंधीचे कायदे आणखी कडक करायला हवेत. या गुन्ह्यांसाठीची शिक्षा आणि दंड वाढवायला हवा. वाहतूक पोलिसांची निगराणी वाढवली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.